चला आपण सामना पाहतो युवा क्रिकेट संघ शिरवणे विरुद्ध चंडिका 11 ऐनोली. ऐनोली संघाकडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे तो सचिन. सचिनच्या समोर गोलंदाजी मार्कवर फलंदाज सज्ज आहेत ते देवेश आणि विवेक. पुन्हा एकदा सज्ज सचिन. बघूया आपल्या संघासाठी यावेळेला सुद्धा फ्लिक केलाय. चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने आणि गॅप मध्ये चेंडू जात असताना एक धाव काढण्यात यश आलंय ते शिरवणे संघाला आणि धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचली आहे ती. पहिल्या बॉलला पण एक आला, दुसऱ्याला पण एकच आला ना. ओके, अभिनंदन मित्रा. यावेळेला स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न मात्र फसलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. इथे सुरेख अशी विकेट कीपिंग सुद्धा पाहायला मिळते आपल्याला ऐनोली संघाकडून आणि 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय आणि धावसंख्या आहे ती फक्त 2. स्ट्राईक एंडवर फलंदाजी करतोय तो देवेश. देवेश घोडमोडे. बघूया नक्कीच आपल्या संघासाठी एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते देवेश यावेळेला शिरवणे संघाकडून सलामीला आलेत आणि फलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. सामना आहे त्यांचा तो सचिन यांच्या समोर. सचिन एक अनुभवी गोलंदाज आपल्या संघासाठी पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म वरती विकेट आणि यावेळेला पुल केलाय. चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने आणि हा सोप्पा झेल. संघाला लागलेला मोठा धक्का. माघारी जावं लागतंय ते दिवेश घोडमोडेंना. हॅलो, डीजे वृंदावन गावचे सुपुत्र दादा येस आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आणि तळा तालुक्यातील बुलंद आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं. आपल्या रायगड जिल्ह्यातील म्हसळा असेल, श्रीवर्धन असेल, मानगाव असेल आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन आपल्या समालोचनाने आपल्या वाणीने ज्यांनी सर्व मंच गाजवले, सर्व मैदान गाजवले असे आपले सर्वांचे लाडके ज्यांचा सर्वांना अभिमान वाटे असे अविनाश काते या ठिकाणी आपल्यासोबत जोडलेले गेलेले आहेत. मी अविनाश दादा यांचं या ठिकाणी रायगड मी मराठी प्रतिष्ठान तर्फे सहर्ष स्वागत करतो. की मी दादांना सांगू इच्छितो की या ठिकाणी पहिल्या फेरीचा हा 4था सामना चालू आहे. 4था सामना सुरू आहे तो युवा क्रिकेट संघ शिरवणे विरुद्ध चंडिका 11 ऐनोली यांच्यामध्ये. हॅलो, मी प्रतिष्ठानचे सदस्य श्री प्रथमेश खेडेकरांना विनंती करतोय अविनाश दादा काते यांचा सत्कार करायचा आहे. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. दादा, आमचं थोडंसं छोटंसं जो सत्कार आहे तो तुम्ही स्वीकारायचा आहे आणि पुढील आम्ही तुम्हाला थोड्याच वेळामध्ये तुम्हाला एक संधी देणार आहोत. आमच्या प्रथमेश दाभेकरांना सहकार्य करायचं आहे. आपल्या गोड मंजुळाच्या आवाजाने व्हॉट अ कॅच. शिवमाई चषक 2026 मध्ये सर्वात अविश्वसनीय कॅच शिवमाई चषकाच्या इतिहासातील खरोखर सोनेरी अक्षराने ज्याचं नाव लिहिलं जाईल असा हा खेळाडू चंडिका 11 ऐनोलीचा अप्रतिम अशी कॅच आपल्याला पॉइंटच्या दिशेने पाहायला मिळाली. येस, डोळ्यांचं पारणं फेडणारा हा कॅच शिवमय चषकाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात बेस्ट कॅच या ठिकाणी झालेला आहे. नक्कीच अविनाश दादा काते यांचं या ठिकाणी आगमन सुद्धा झालं आणि या आगमनाला खरोखर त्यांचं स्वागत करण्यासाठी हा बेस्ट कॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. सुरेख अशी फिल्डिंग नक्कीच म्हणावी लागेल. चेतन, धन्यवाद प्रथमेश. खरोखर तुझ्या एक आवाजाला तोड नाही. असा हा टिपू सुलतान मैदान गेली 3 वर्ष तुझ्या ह्या मंजूळ आवाजाने गाजत आहे आणि आता खरोखरच अविनाश दादा तुला सहकार्य करतील. मी दादाला सांगतोय सुरुवात करायची आहे. मोडकले रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित मानव चषक शिवमय चषकामध्ये आपला
यावर्षी पहिल्यांदाच सांस्कृतिक विभागामध्ये सुद्धा पदार्पण केलं जात आहे आणि नवयुवक कलामंच मुंबई प्रस्तुत सौ वैजयंती काशीनाथ मोडकले निर्मित ही वाट वळणाची हे नाटक आपल्या भेटीला या ठिकाणी येणार आहे आणि या नाटकातील कलाकार सुद्धा या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. यस, प्रतिष्ठानचं सौभाग्य आहे की सामाजिक असेल, कला असेल, क्रीडा असेल, त्यानंतर यावर्षी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा पदार्पण केलंय आणि ते कलाकार सुद्धा या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मी नक्कीच अविनाश दादा यांना आनंदाने सांगू इच्छितो की रायगड मी मराठी प्रतिष्ठान गेली 6 वर्ष शिवमय चषक या ठिकाणी आयोजित करत असताना हे त्यांचं 7वं वर्ष आहे आणि या 7व्या वर्षामध्ये आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलात, तर त्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत. यस, आपण आपलं मनोगत व्यक्त करायचंय आयोजनाबद्दल. नक्कीच अगदी रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने हे 7वं पर्व आहे. म्हटलं जातं ना, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीदा निर्धारू श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून अखंड छत्रपती संभाजीराजांना मानाचा मुजरा करून आज रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने क्रिकेटच्या महासंग्रामाचं आयोजन या टिकू सल्तनतमध्ये आयोजन केले गेलेलं आहे आणि या प्रतिष्ठानचा मी देखील एक सदस्य आहे. अगदी माझा यशोचित सन्मान केलात, मी आपलं देखील मनपूर्वक आभार मानतो. आणि आज ज्यांचा गोड आवाज आपण ऐकतोय ते प्रथमेश सर असतील आणि ही वाट वळणाची हा नाटक देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यांचे दिग्दर्शक सन्माननीय साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील ही वाट वळणाची जरी असली पण ही कशी सोपी करावी हे साहेबांना मात्र माहिती आहे. ही किती वाट जरी वळणाची असली पण एक मार्ग मात्र आपण सापडलेला गेला आहे. नक्कीच येणाऱ्या वाणीतून देखील आम्ही समालोचन कक्षामध्ये आपलं मनोरंजन करू. तरी येत्या 22 मार्चला या नाटकाचं प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तरी मी सर्व सदस्यांना विनंती करतो, क्रिकेट प्रेमिकांना, की एखादी स्पर्धा पाहत असताना नाटक देखील पाहावं, की नाटकाची मुख्य भूमिका असते. तरी आपण येणाऱ्या वाणीतून मी समालोचन कक्षामधून नक्कीच संधी देखील आम्हाला दिली गेलेली आहे. तरी मी प्रथमेश सरांना विनंती करतो की आपण समालोचन कक्ष सांभाळावं अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि ही वाट वळणाची या नाटकाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. त्या दरम्यान आपण वळूया क्रिकेटच्या मैदानाकडे. यस, इथे धावांचा पाऊस पडला जातोय, षटकारांचा पाऊस पडला जातोय. शिरवणे संघाकडून हार्ड हिटिंग फलंदाजी केली जाते आणि यस, पंचांना इथे मात्र सारखा हात उंचावर करायला भाग पडलं जाते ते शिरवण्याच्या फलंदाजांकडून. यस, आपण वळूया मॅच कडे आणि सामन्याचा आनंद मात्र नक्की लुटूया. यस, फलंदाजी मार्कवर फलंदाज सज्ज आहे तो प्रथमेश. यस, प्रथमेशच्या बॅटमधून या ठिकाणी अप्रतिम अशी फटकेबाजी केली जाते आपल्या संघासाठी. प्रथमेश पवार एक मोठं नाव आपण ISPL मध्ये सुद्धा ऐकलं जातं, प्रथमेश पवार. आणि तशीच फलंदाजी या ठिकाणी या प्रथमेश कडून सुद्धा केली जाते. पुन्हा एकदा सज्ज, यावेळेला सुद्धा मोठा फटका आहे हवेमध्ये आणि झेल मात्र पुन्हा एकदा झालाय ड्रॉप. यस, संघाला मिळालंय पुन्हा एकदा जीवदान प्रथमेशच्या स्वरूपामध्ये आणि 2 धावा काढण्यात यश मिळते ते संघाला. धावसंख्या जाते आता ती मात्र 25च्या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे आणि धावा झाल्यात त्या 25. शेवटचा एक चेंडू बाकी. चला, प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज. 5 चेंडूमध्ये 20 धावा जमा केल्यात आपल्या संघासाठी. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे तो हेमंत. शेवटचा एक चेंडू बाकी. 1-2 गो. बघूया प्रथमेश काय करतात. पुन्हा एकदा यावेळेला बीट करण्यात यश आले. पंचांकडे दाद मागितली गेली आहे. पंच मात्र या ठिकाणी आहेत तटस्थ आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावसंख्या झाली आहे ती 25. चला, यानंतर होणारा सामना जो आहे आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम विरुद्ध शशी 11 क्रिकेट संघ देवारे. मी दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन की तिसऱ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर लगेच आपण टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचंय. आणि आता आपण सामना पाहतोय तो युवा क्रिकेट संघ शिरवणे विरुद्ध चंडिका 11 ऐनोली. हॅलो मित्रांनो, ताबडतोब सामना चालू करायचा आहे, कोणी उशीर करू नये. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे. सर्व संघांना विनंती आहे, कोणी मित्रांनो टाइमपास करू नये, सहकार्य करायचं आहे.
चला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत ते साईराज, सामना करतील ते दिनेशचा. यस, एक हार्ड हिटर फलंदाज प्रथमेश मात्र आता नॉन स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु स्ट्राईक एंडवर आहेत ते दिनेश. दिनेशच्या समोर आता असतील ते साईराज माने. पुन्हा एकदा सज्ज आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण आणि तिसरं षटक घेऊन येत आहेत या रायगड भी मराठी प्रतिष्ठान शिवमय चषकामध्ये. शिवमय चषक 2026 मध्ये मला वाटतं 7व्या पर्वामध्ये पहिल्यांदा सहभागी झालेले दोन संघ. यावेळेला सुद्धा फटका मात्र फसलाय. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने, धाव मिळते ती एक. यस, पंच या ठिकाणी दंडित केलं जात आहे. वाईड +1 धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचली आहे ती 27च्या आकड्यावरती. यस, सुरेख अशी फटकेबाजी इथे करणारे प्रथमेश जे नॉन स्ट्रायकर एंडला होते ते आता स्ट्राईक एंडवर जाऊन पोहोचले. तर बघूया आता चांगला फिनिश करून द्यायचा आपल्या संघाला. 5-6 चेंडू मध्ये 20 धावा जमा केल्यानंतर पुन्हा एकदा सज्जा, पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र गोलंदाजाने मारली आहे बाजी आणि निर्धाव चेंडूची सांगता करतोय तो साईराज. चला प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज साईराजच्या समोर. यावेळेला केलाय पूल, फटका आहे पॉवरफुल आणि चेंडू चाललाय वन बाउन्स. चौकार, प्रतिष्ठान स्पेशल चौकार येतो यावेळेला प्रथमेश पवारच्या बॅट मधून. डीजे पहिला चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि एक धाव काढण्यात यश आलंय. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा काढण्यात सुद्धा यश आलंय. आणि आता स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा जाऊन पोहोचलेत ते प्रथमेश. चांगला फिनिशर म्हणून ज्यांना ओळखलं जातं. 2 डाऊन बॅटर आपल्या मैदानासाठी आले होते आणि खरोखर 2 डाऊन बॅटर येऊन सुद्धा त्यांनी इथे 26 धावांची खेळी केलेली आहे. आता पुन्हा एकदा सज्ज आपल्या संघासाठी फिनिश करून देण्यासाठी. शेवटचे 3 चेंडू बाकी. यावेळेला एज घेऊन चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने. यस, चेंडू बाउन्स होऊन चाललाय चौकारासाठी. बघूया फील्ड होतो का. यस, फील्ड झाल्यानंतरला सुद्धा या ठिकाणी मला वाटतं 2 धावा काढण्यात यश मिळालंय का. 2 धावा पूर्ण करून धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 35च्या आकड्यावरती. कृतार्थ वालावलकर साहेब, उपशाखा प्रमुख शाखा 51 यांचं इथं आगमन झालेलं आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने वालावलकर साहेबांचा सहर्ष स्वागत आहे. तसेच आज त्यांच्या शुभदिनी त्यांचं स्पेशल रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या मंचावरती आगमन झालेलं आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठान रॉयल कुटुंबाच्या वतीने वालावलकर साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या आमच्या प्रतिष्ठानच्या रॉयल कुटुंबातर्फे. धन्यवाद. पुन्हा एकदा चेंडू झालाय साईड आणि पंचांनी दिलाय वाईड. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36च्या आकड्यावरती. चला स्ट्राईक एंडवरती फलंदाज सज्ज आहेत ते प्रथमेश. शेवटचे 2 चेंडू बाकी आणि या 2 चेंडूवरती नक्कीच समाचार घेण्याचा प्रयत्न असेल तो साईराजचा. चला पुन्हा एकदा सज्ज ऑफ स्पिनर साईराज. यावेळेला यॉर्कर टप्प्याची गोलंदाजी आणि फटका मात्र फसलाय आणि 2 धावा काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातोय. थ्रो केला जातोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करण्या अगोदरच सॅक्रिफाईस करावी लागते आपली विकेट टी प्रथमेशला. परंतु काम मात्र चोख बजावलंय प्रथमेश पवारने. धावसंख्या नेऊन पोहोचली आहे ती 37च्या घरामध्ये आणि आता शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी. 1-2 गो. हॅलो, कृतार्थ वालावलकर साहेब यांचा सत्कार मी आपल्या प्रतिष्ठानचे संस्थापक श्री आदेशजी लाड साहेब यांना विनंती करतोय. तसेच कांबळे साहेब, उमणे साहेब आणि रिकामे साहेब आपल्याला विनंती करतोय साहेबांचा पुष्पगुच्छ आशीर्वाद देऊन सत्कार करायचा आहे. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत प्लीज मित्रा स्पीडअप करायचंय. लवकर मैदान गाठायचंय. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. लवकर आपण सामन्याला सुरुवात करूया. युवा क्रिकेट संघ शिरवणे विरुद्ध चंडिका 11 ऐनोली यांच्यामध्ये चालू असलेला हा ब गटातील दुसरा सामना आणि शेवटचा 1 चेंडू बाकी. धावसंख्या आहे ती 37 आणि आता शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक एंडवर फलंदाज झाले ते अनिकेत. यावेळेला अनिकेतच्या बॅट मधून फटका पुन्हा एकदा पसराय लॉंग ऑनच्या दिशेने. हा पुन्हा एकदा होतोय गडी बाद. संघाला लागलेला हा
चौथा धक्का आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 37 आणि आता ऐनोलीच्या संघासमोर आव्हान आहे ते 38 धावांचं. तत्पूर्वी आपण वळूया पुढच्या सामन्याच्या टॉस कडे. पुढील होणारा सामना आहे तो आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम विरुद्ध शशी 11 क्रिकेट संघ देवारे. दोनही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेन की प्लीज टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचं आहे. प्रथमेशजी टॉस करत आहे दोन्ही संघांच्या करणारा विनंती आहे मित्रांनो, ताबडतोब थोडंसं सहकार्य करायचं आहे. दाबेकर ते वालावर साहेबांना टॉस करून घ्यायचं त्यांच्याबरोबर. ओके. दोन्ही संघांच्या करणारा विनंती आहे. आता होणारा याच्या पुढील होणारा सामना शिलीम विरुद्ध देवारे. देवारे. कृपया दोन्ही संघाच्या करणारा ताबडतोब यायचं आहे. नाणेफेकीसाठी प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत. येस राकेश. ओके चला आपण पाहतोय रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमाई चषक 2026 पर्व आहे 7वं आणि या 7व्या पर्वामधील ही 5वी मॅच. सामना होणार आहे तो शशी 11 क्रिकेट संघ देवारे विरुद्ध आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम. शिलीम संघाचे कर्णधार कुणाल आपल्यासोबत जोडले गेलेत आणि देवारे संघाचे कर्णधार सुशील सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत. मी आपले प्रमुख पाहुणे वालावलकर साहेबांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते हा टॉस करून सामन्याची सुरुवात करायची आहे. कुणाल अँड सुशील. छापाचा कॉल आहे आणि काटा आला. येस कुणाल काय डिसिजन आहे आपला? फिल्डिंग येणार. नक्कीच फिल्डिंग घेऊन तुम्ही समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्यासाठी ट्राय कराल? आम्ही 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आमचा. नक्कीच आणि कुणाल यांचा साथीदार मिथिलेश घोले ज्यांनी हे मैदानाने चालू असला सामना आलाय का कृपया आपल्यासाठी? ताबडतोब हो, क्षेत्ररक्षण आहे. करायचे आहे आमचे मित्रांनो 4 चांगले आहेत आणि player. सामने चालू करायचे आणि आहेत. चांगले तुमचं आयोजन आम्ही नेहमी खेळत असतो, दरवर्षी खेळत असतो. असंच आयोजन करत राहा. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कुणाल आणि मिथिलेशची जोडी शिलीम संघाकडून दरवर्षी पाहायला मिळते. यावर्षी सुद्धा कुणाल आणि मिथिलेश आणि बाकीचे इतर खेळाडू सुद्धा शिलीम संघाकडून उपस्थित आहेत. शिलीम संघाला पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आपल्यासोबत आहेत सुशील देवारे संघाकडून. काय सांगाल तुम्ही? मला वाटतं पहिल्यांदाच शिवमय चषकामध्ये सहभागी झालात. कसं वाटतं आयोजन आपलं? आयोजन खूप सुंदर आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे मी प्रथमतः आभार मानतो आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिल्याबद्दल. आणि आयोजन तर खूप सुंदर आहे. आमची प्रथम मित्रांनो ताबडतोब आमचा क्षेत्ररक्षण तैनात करायचं आहे आणि सामने चालू करायचे आहेत मित्रांनो प्लीज. थँक्यू. कोणत्याही संघाने एवढा उशीर आणि लावू नये तुम्ही एक किती विनंती आहे धावांपर्यंत मदत प्रतिष्ठानच्या वतीने मारण्याचा प्रयत्न सगळ्यांना. नक्की कराल या ठिकाणी? 40च्या वरतीच असेल. नक्कीच तुम्हाला सुद्धा या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तत्पूर्वी आपण वळूया या सामन्याकडे आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. ते वालावलकर साहेबांकडून रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषकामध्ये सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाते. ते शिलीम संघाला यानंतरला देवारे संघाला सुद्धा सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. तत्पूर्वी आपण वळूया या मॅचकडे. सामना चालू आहे तो ऐनोली विरुद्ध शिरवणे. नितेश मोडखळे. चला आपण सामना पाहतोय शिवमय चषक 2026 चा युवा क्रिकेट संघ शिरवणे विरुद्ध चंडिका 11 ऐनोली. आणि आता मात्र स्ट्राईक एंड वरती ऐनोलीचे 2 सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते कविराज आणि साईराज.
येस कविराज आणि साईराजच्या जोडीला या ठिकाणी 38 धावांचं मोठं आव्हान पार करायचंय आणि या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना खरोखर ऐनोली संघाला चांगली फटकेबाजी करावी लागेल, परंतु आव्हान मात्र तितकंच तगडं आहे ते समीर चिवलकरचं. येस आपल्या संघासाठी एक स्ट्राईक बॉलर म्हणून ओळखले जातात ते समीर. यावेळेला शिरवणे संघाकडून पुन्हा एकदा सज्ज सामना करतील ते साईराज आणि कविराजच्या जोडीचा. यावेळेला स्लोवर वन ला मारलाय चेंडू, चाललाय मिड विकेटच्या दिशेने गॅप मध्ये चौकारासाठी प्रतिष्ठान स्पेशल चौकार आलाय सायराजच्या बॅट मधून. टीचे करतील का हे पार? पुन्हा एकदा सज्ज साईराज. यावेळेला मात्र चेंडू झालाय साईड आणि पंचांनी दिलाय वाईड. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते आणि धावसंख्या आता झाली आहे ती 1 चेंडू आणि 5 धावा. पुन्हा एकदा सज्ज आहेत तो साईराज, सामना करेल समीरचा. पुन्हा एकदा यावेळेला सुपला शॉट पाहायला मिळाला. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने चौकारासाठी. येस खेळला देतोय आकार. साईराजने मारलाय दुसरा चौकार. डीजे हॅलो. वालावरकर साहेबांबरोबर जे उपस्थित मंडळी आहे त्यांचा देखील आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करू इच्छितो. डेमियन वाज साहेब यांना मी विनंती करतोय आपण देखील पुढे यायचं आहे आणि मी फागे साहेबांना विनंती करतोय साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. चला पुन्हा एकदा समीर मित्रा. सज्ज सामना करेल साईराजचा. पुन्हा एकदा यावेळेला चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने, परंतु यावेळेला सुद्धा मिसफिल्ड होऊन चेंडू चाललाय बाउंड्री लाईन कडे आणि मात्र तिथे चेंडू अडवण्यामध्ये यश आलं यावेळेला. आणि तत्पूर्वी 2 धावा काढण्यात सुद्धा यश येते ते साईराज आणि कविराजच्या जोडीला. आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 3 चेंडू आणि 11 धावा. येस सुरेख अशी फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती साईराज आणि कविराजच्या जोडीकडून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 11च्या आकड्यावरती. 38 धावांचं मोठं आव्हान आणि या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असताना 3 चेंडू मध्ये 11 धावा जमा तसेच केल्या त्या साईराजनी. संदीपजी देसाई साहेब यांचा देखील सत्कार मी कृष्णा गायकरांना विनंती करतोय त्यांनी सत्कार करायचा आहे देसाई साहेबांचा. यावेळेला फुलटॉसचा फायदा घेतला. चेंडू चाललाय लॉंगऑफच्या दिशेने, परंतु धाव मिळाला की एक सुरेख असं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वरती झालं आणि आता मात्र स्ट्राईक एंड वर जाऊन पोहोचले ते कविराज. येस कविराज माने लेफ्ट हँड बॅटर आपल्या संघासाठी. बघूया इथे मोठी फटकेबाजी आपल्याला पाहायला आवडेल ती कविराजच्या बॅट मधून सुद्धा, कारण 38 धावांचं मोठं आव्हान आहे. परंतु गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे तो समीर आणि समीर मात्र थोड्याशा प्रेशर मध्ये नक्कीच आज पाहायला मिळतोय. खरोखर आपल्या संघासाठी शिरवणे संघासाठी स्ट्राईक बॉलर म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते समीर आता मात्र या ठिकाणी थोड्याशा प्रेशर मध्ये सामना करतील ते कविराजचा. चला थोडस स्पीडअप करायचंय. यस शिरवणे 4 चेंडूनी धावा झाल्यात त्या 12. समीर करतोय मारा. सामना चालू आहे तो कविराज यांच्या समोर. ओ हो सुरेख सुरेख आणि सुरेख गोलंदाजी, नेत्रदीपक गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. सुरेख अशी गोलंदाजी आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी समीर कडून केला जातोय. धावसंख्या आहे ती 12. चला शेवटचा 1 चेंडू बाकी. यस समीर मित्रा थोडस स्पीडअप करायचंय.
चला शेवटचा एक चेंडू बाकी. यावेळेला पुन्हा एकदा बीट करण्यात यश आलंय का? पंचांचा इशारा काय राहतोय? वाईड. यस, अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 13 धावांवरती. शेवटचा एक चेंडू बाकी. पुन्हा एकदा सज्ज आहे तो कविराज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय तो समीर. समीर कडून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला होता आणि सुरेख अशी गोलंदाजी त्या निर्धाव चेंडूवरती त्यांनी केली होती. परंतु आता मात्र त्याची दिशा भरकटली आहे लेफ्ट हँड बॅटरच्या समोर आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13च्या आकड्यावरती. मी अविनाश दादांना विनंती करेन की प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन शेवटचे 2 षटक बाकी आहेत. 2 षटकांमध्ये आपल्या रायगड मी मराठी प्रतिष्ठानमध्ये सुद्धा तळा तालुक्याचा बुलंद आवाज आणि मसला शिववर्धनची शान म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते अविनाश दादा काते यांना मी समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतो आणि पुढील समालोचन आपण आवाज ऐकाल ते अविनाश दादा काते यांचा. चला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत ते विवेक. चला साईराज यावेळेला पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतात आणि नवीन गोलंदाज आले ते विवेक पारधी. यस, विवेक पारधी आपल्या संघासाठी. बघूया कशी गोलंदाजी करतात. यावेळेला सुद्धा सज्ज आहे तो साईराज माने. एक मोठा खेळाडू, मोठा स्टार बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या संघाकडून. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला यॉर्कर टप्प्याची गोलंदाजी आणि चांगला खेळून काढलाय. चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने आणि 2 धावा चोरण्याचा प्रयत्न केला जातो. येस, 2 धावा पूर्ण होतील का? पंचांचा इशारा. येस, 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या आता होतीये ती 15. आपण स्पर्धा पाहतोय ती रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक 2026 आणि या स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू ज्यांनी स्पॉन्सर केलेत ते माझे मोठे बंधू निकेत दादा माडिक यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. मी निकेत दादा माडिक यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करतो. आणि हा चेंडू ओहो सुरेख अशी गोलंदाजी आणि विकेट कीपर कडून मात्र गफलत झाली आणि चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. यावेळेला चौकार अडवला जाईल का? पंचांचा इशारा काय राहतोय? येस, 22च्या स्वरूपात आलेला हा चौकार आणि संघाला मिळाल्या तर 4 धावा. धावसंख्या पुढे सरसावते आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 19च्या आकड्यावरती. 38 धावांचं आव्हान आणि धावसंख्या झाली आहे पूर्ण ती अर्धी. गोलंदाजी करतोय तो विवेक पारधी. बघूया शेवटचे 4 चेंडू बाकी या षटकातील विवेक पारधीचे. सामना असेल तो साईराज माने आणि कविराज माने यांच्या जोडी समोर. पुन्हा एकदा यावेळेला मोठा फटका. चेंडू आहे हवेमध्ये. कॉट अँड बॉल. माघारी जावं लागते ते साईराज मानेला. एक मोठा विकेट जमा केलाय तो विवेक पारधीने आणि संघाला लागलेला हा मोठा धक्का. शिवमय विकेट डीजे. आतमध्ये आले ते साहिल. साईराज यांची विकेट गमावल्यानंतर आता मात्र फलंदाजीसाठी आले ते साहिल माने. चला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे तो विवेक पारधी. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी विवेकच्या षटकामध्ये झालाय आणि धावसंख्या झाली आहे ती 19. एक गडी बाद. पुन्हा एकदा विवेक सज्ज. येस, मी युवा क्रिकेट संघ शिरवणे संघाला विनंती करेन मित्रांनो आपण वेळ फार घेत आहात, प्लीज स्पीड अप करायचंय.
पुन्हा एकदा यॉर्कर टप्प्याची गोलंदाजी, सुरेख असा चेंडू आणि यावेळेला सुद्धा रनआउट साठी अपील केलं जाते, परंतु एक धाव पूर्ण करण्यात यश आलंय ते ऐनोली संघाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आता 20च्या आकड्यावरती. 4 चेंडू आणि धावा झाल्यात त्या 20. आता 8 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता असताना कविराज मानेला मोठे फटके मारावे लागतील, चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण की 38 धावांचं मोठं आव्हान आहे आता ते युवा क्रिकेट संघ शिरवणे यांच्या समोर. चला 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 शिरवणे, लवकर मित्रा, स्पीडअप करायचंय. शिरवणे आपण खूपच वेळ घेत आहात प्रत्येक चेंडू मागे. चला पुन्हा एकदा सज्ज लेफ्ट हँड बॅटर कविराज, यावेळेला केलाय पुल, फटका आहे पॉवरफुल, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्या मारून शिवमय चषक ब्रँडेड षटकार. डीजे एकदा वळूया मॅच कडे. कविराज मानेंच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार. पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा केलाय पुल, फटका यावेळेला नाही पॉवरफुल, बघूया. आणि पुन्हा एकदा यावेळेला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडल्यानंतर 2 धावा काढण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केली जाते ती माने बंधन कडून आणि धावसंख्या 3 ने पुढे सरसावते. धावसंख्या होतीये ती आता 29 ऑन द बोर्ड. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि धावसंख्या झाली ती 29. आता 6 चेंडू मध्ये धावा हव्यात त्या 9. ही मॅच आपण लक्ष देऊन पाहू, कारण अतिशय अतितटीचा सामना या ठिकाणी होतोय. शिवमय चषक 2026, शिवमय चषकामध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेले 2 संघ शिरवणे आणि ऐनोली. चला 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी. कविराज माने इज ऑन फायर. बघूया कविराज माने 6 चेंडू आणि 9 धावा, आणि या 9 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत ते दिनेश चिमन. चला कॅप्टन दिनेश चिमन यांच्या खांद्यावरती गोलंदाजाची धुरा या ठिकाणी आहे. सामना करतील ते कविराज मानेचा. बघूया 6 चेंडूने धावा हव्यात त्या 9. फुलटॉसला केलाय पुल, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. नो प्लस षटकार. डीजे हॅलो. मानाचा चषक, शिवमय चषक, विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत. तसेच या शिवमय चषकच्या मंचावर सन्माननीय आदेजी जाधव साहेब, देवारी पश्चिमवाडी चे चिरंजीव या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी इथे उपस्थित आहेत. रायगड मराठी प्रतिष्ठानाच्या वतीने आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. मी विजयदादा कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचा सत्कार करायचा आहे. पुन्हा एकदा केलाय पुल आणि हा विजयी षटकार येतोय कविराज मानेच्या बॅट मधून. ऐनोली संघ दाखल होतोय दुसऱ्या फेरीमध्ये आणि शिरवणे संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तत्पूर्वी आपण वळूया सत्कार समारंभाकडे. ओव्हर टू यू कैलास दादा गायकर.